नमस्कार, माझं नाव गणेश लाड, उज्ज्वल कोल्हापूर संघटनेचा प्रमुख, त्याचबरोबर कोल्हापूरचा नागरिक या नात्याने आज कोल्हापूर शहरामध्ये पाणी पुरवठा खंडित आहे। गेले 4-5 दिवस महापालिका प्रशासनातर्फे याबाबत सूचना दिल्या जातात की पाणी पुरवठा खंडित होणार आहे। ए वॉर्ड असेल, बी वॉर्ड असेल, सी वॉर्ड असेल, डी वॉर्ड असेल किंवा ई वॉर्ड असेल, या वॉर्डामध्ये कमी दाबानं पाणी पुरवठा, काही ठिकाणी पाणी दिवसाडं चालू करण्याचं नियोजन महापालिका प्रशासन, कोल्हापूर महापालिका प्रशासन हे मुद्दाम करते का असं यातून निष्पन्न होते। कारण दरवर्षी काही ना काही बिघाड होतोय, कुठं ना कुठं कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा खंडित होतोच। तो का होतो, त्याचं कायमचं का तुम्ही निरसन करत नाही, हा प्रश्न आम्हाला पडतोय काय। प्रत्येक वेळी आम्ही कोल्हापूरकर म्हणून आम्ही प्रामाणिकपणे कर भरायचा, आता कराच्या बदल्यात आम्हाला सुविधा मिळत असेल तर आम्ही कर का भरायचा, कर का भरायचा मला सांगा। माझं जल अभियंता प्रामुख्यानं हीच मागणी आहे की जल अभियंता महोदय, आपण पाण्यासाठी काय उपाययोजना करताय। पाण्याची गळती होत्या, पाण्याची चोरी होत्या, अनेक महापालिका कर्मचाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीनं 2-2, 3-3 कनेक्शन घेतल्यात। हे आता उजेडात येणं गरजेचं आहे, याची शहानिशा होणं गरजेचं आहे। आता हे बोलतोय म्हणजे याचा अर्थ असा नाही की मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत। काही ठिकाणी पाण्याच्या चोरी चालू आहे। आज प्रामाणिक कोल्हापूरकरांना पाणी मिळत नसेल, कर सुद्धा सुविधा मिळत नसतील तर आम्ही कर का भरायचा, हा मूळ प्रश्न आहे आमचा। ऐकतो महोदय, काय बोला यावर विचार करणं गरजेचं आहे। प्रत्येक वेळी कोल्हापूरकर शांत बसणार नाही, याची नोंद घ्या। कोल्हापूरकरांना नेहमीच प्रश्नांवर बोललं पाहिजे, निवेदन दिलं पाहिजे, यासाठी प्रशासन उभं केलेलं नाही। प्रशासनानं आपलं काम चोख बजावणं गरजेचं आहे। कोल्हापूरकरांच्या समस्या या तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे, तुम्ही बाहेर पडणं गरजेचं आहे। आज प्रत्येक ठिकाणी प्रशासनाचा भोंगळ कारभार चालू आहे, भोंगळ कारभार। किती वर्ष आम्ही या प्रश्नांवर बोलायचं, किती वर्ष निवेदन आंदोलन करायची, किती वर्ष तुम्हाला या प्रश्नासाठी आम्ही जाब विचारायचा। चाललंय काय कोल्हापूर महापालिकेमध्ये, गलेलट्ट पगार सुद्धा सुविधा मिळत नसतील तर या खुर्च्या खाली करा, हे माझं प्रामाणिकपणे मत आहे आणि कोल्हापूरकरांचं मत आहे। म्हणून सांगतोय, येत्या 2 दिवसांमध्ये कोल्हापूर शहरातले विविध प्रश्न असतील किंवा पाण्या प्रश्न असतील, यावर तोडगा करणं गरजेचं आहे। आणि मूळ प्रश्न असा आहे, गळती थांबवणं गरजेचं आहे, पाण्यात चोरी थांबवणं गरजेचं आहे, ती थांबलीच पाहिजे, अन्यथा कोल्हापूरकरांची गाठ आहे। तुर्तास इतकं सांगेन की कोल्हापूरकर म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरण्याचा भाग पाडू नका। आणि कोल्हापूरकरांना माझी विनंती आहे की आता आपली लढाई उभं करणं गरजेचं आहे। कोणत्याही राजकीय पक्ष असो किंवा नेत्यांच्या मागे न लागता आपल्या हक्काची लढाई आपण लढणं गरजेचं आहे। त्यासाठी बाहेर पडा, झोपेतून जागे व्हा, अन्यथा येणारा काळ पिशील असेल, इतकंच सांगतो। धन्यवाद।